So today we will start with cost accounting, and this is chapter process costing. We have started problem number 4. This is the last stage of this problem. We have prepared process A, then process B, and this is process C account. See in the problem. Process C account मध्ये जेवढे इथे मटेरियल, डायरेक्ट लेबर, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस जे काही आयटम्स दिलेले आहेत हे ॲज इट इज आपण घेणार आहोत प्रोसेस सी अकाउंटच्या. It should be recorded in debit side of process C account. So material consumed 2000, direct labor 3000, and manufacturing expenses 1500. Material, direct labor, and manufacturing expenses. See, process B account. Process B account ला जे आउटपुट आपण फाइंड आउट केलेले आहे ते आउटपुट येणार आहे. So process B accountचं जे आउटपुट आहे युनिट्स 18,800 and amount 36,336. So it should be transferred to process C account. Process C account ला ट्रान्सफर केलं जाणार आहे and it should be recorded in debit side of process C account to process B account. Process C accountच्या डेबिट साईडला प्रोसेस बी अकाउंट रेकॉर्ड करायचं आहे. हे आउटपुट आहे प्रोसेस बीचं आपल्याला जे फाइंड आउट केलं आहे ते. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये जेवढे ज्या अमाऊंट्स गिवन आहेत ते आपण रेकॉर्ड केले आहेत बाय फिनिश्ड स्टॉक मीन्स आउटपुट. प्रत्येक प्रोसेसचा आउटपुट त्याने दिलेलं आहे. सी द आउटपुट ऑफ ईच प्रोसेस हॅज बीन ॲज अंडर प्रोसेस ए, बी अँड सी. प्रोसेस सीचं जे आउटपुट आहे 16,000 ते आपण रेकॉर्ड केलं आहे. देन सी from the past experience, it is ascertained that wastage is incurred in each process as under. So this is normal wastage. हे आपलं नॉर्मल वेस्टेज आपण फाइंड आउट केलं, कॅल्क्युलेट करायचं आहे. सो प्रोसेस सी अकाउंटला 10% वेस्टेज आहे. कॅल्क्युलेशन करायचं आहे बाय नॉर्मल वेस्टेज. जे वेस्टेज आहे, जो लॉस आहे, इट शुड बी रेकॉर्डेड इन क्रेडिट साईड ऑफ प्रोसेस अकाउंट. ज्या प्रोसेस मध्ये नॉर्मल लॉस आहे किंवा नॉर्मल वेस्टेज दिलेलं असेल तर त्याला क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायचं आहे. आणि जे पर्सेंटेज दिलेले असतात, जे वेस्टेजचे पर्सेंटेज दिलेले आहेत, हे पर्सेंटेज कशावर कॅल्क्युलेट करायचे तर इनपुट युनिट्स जेवढे असतात त्या प्रोसेसचे दिलेले. आता या प्रोसेसचे इनपुट युनिट्स 20,000 आहेत फर्स्ट प्रोसेसचे. देन सेकंड प्रोसेसचे इनपुट युनिट्स किती होते 19,500. थर्ड प्रोसेसचे इनपुट युनिट्स कोणते आहेत 18,800. So 10% ऑन 18,800 त्या प्रोसेसचे जे इनपुट युनिट्स आहेत त्याच्यावरती नॉर्मल लॉस किंवा नॉर्मल वेस्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 10% ऑन 18,800. सो युनिट इज 1,880 rupees. So in the problem, the scrap value is given. The wastage of each process possess a scrap value. प्रत्येक प्रोसेससाठी त्यांनी त्याला स्क्रॅप व्हॅल्यू जी आहे ही दिलेली आहे. द वेस्टेज ऑफ प्रोसेस ए अँड बी इज सोल्ड ॲट ₹5 per 100 units and that of process C at ₹20 per 100 units. प्रोसेस सीचे जी स्क्रॅप व्हॅल्यू आहे ती ₹20 आहे, पण ते कशासाठी पर 100 युनिट्स. पर 100 युनिटसाठी ₹20 आहे. मग आपल्याला इथे जे आपण युनिट्स कॅल्क्युलेट केलेत 1,880 त्यासाठी कॅल्क्युलेट करायचं. सो दिस इज द वर्किंग नोट. युनिट्स अँड अमाऊंट. नॉर्मल वेस्टेजचे युनिट्स आपण कॅल्क्युलेट केलेत 10% ऑन 18,800. So these are the units and we have to find out cost of normal wastage means the amount. 100 युनिटसाठी अमाऊंट किती येते ₹20. तर आपल्याला 1,880 युनिट्ससाठी अमाऊंट जे ही कॅल्क्युलेट करायचे. सो 1,880 into 20 divided by 100. This is the working. And the unit and the amount is 376. वर्किंग सगळ्यांना कळलंय का हे?
जस्ट Yes. इथे आपण फाइंड Yes, आउट ma'am. केलंय. येस, इथे फक्त लक्षात काय घ्यायचंय की जर 20 रुपीज आहेत 100 युनिटसाठी, तर मग आपण इथे जे युनिट्स फाइंड आउट केलेत त्यासाठी अमाऊंट किती येईल, तर इथे जस्ट आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे आपण केलंय. 1880 ला 20 रुपीजने मल्टिप्लाय केलंय आणि 100 युनिट्सने डिवाइड केलंय. देन यू विल गेट युअर अमाऊंट. सो 376 sorry. So it should be recorded in amount column. Then we have to calculate whether it is abnormal loss or abnormal gain. See. यासाठी वर्किंग नोट जी आहे ही आपल्याला प्रिपेअर करायची आहे. वर्किंग नोटमध्ये काय करायचं तर डेबिट साईडला युनिट्स कॉलमचे जे टोटल आहे ती घ्यायचे अँड अमाऊंट कॉलमची जे टोटल आहे तेवढी फाइंड आउट करून घ्यायची. सो युनिट्स कॉलमचे टोटल किती येते 18,800. सो युनिट्स प्रोसेस्ड युनिट कॉलममध्ये युनिट्स, अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट, जस्ट त्यांची टोटल करून घेतलेली आहे डेबिट साईडच्या दोन्ही कॉलम्सची युनिट्स अँड अमाऊंट. सो इट शुड बी रेकॉर्डेड दिस 18,800 and 42,836 जस्ट डेबिट साईडची टोटल करून घेतली. ओके, देन वी विल फाइंड आउट वेदर इट इज अ ॲबनॉर्मल लॉस ऑर ॲबनॉर्मल गेन. मग आपल्याला ॲबनॉर्मल लॉस आहे का गेन आहे हे फाइंड आउट करायचं. सो कसं फाइंड आउट करणार, फर्स्ट युनिट्स कॉलम जे आहेत त्याचे टोटल घ्यायचे. डेबिट साईडला 18,800 येते. क्रेडिट साईडचा जो युनिट्स कॉलम आहे त्याचे टोटल घ्यायचे 17,880 येते. सो डिफरन्स कुठे आहे, डिफरन्स क्रेडिट साईडला येतो इथे. जेव्हा डिफरन्स क्रेडिट साईडला येत असेल इट इज ॲबनॉर्मल लॉस. जेवढा डिफरन्स येतोय तो आपला ॲबनॉर्मल लॉस इथे आलेला आहे. ॲबनॉर्मल लॉस आलेला आहे आपल्याला. वर्किंग नोट जे आपण प्रिपेअर करणार आहोत, आता इथे तर आपल्याला ॲबनॉर्मल लॉस आपण फाइंड आउट केलं आहे. सो इथे दोघांची टोटल सुद्धा इथे सेम झाली आहे. सो इनपुट प्रोसेस, आता हे स्ट्रक्चर सेम आहे, यामध्ये कोणताही चेंज नाही आहे. इनपुट प्रोसेस, त्या प्रोसेसचे जेवढे इनपुट युनिट्स असतील त्यांचे टोटल घ्यायचे लेस नॉर्मल वेस्टेज. जेवढं नॉर्मल वेस्टेज फाइंड आउट केलं युनिट्स अँड अमाऊंट ॲज इट इज ते अमाऊंट आपल्याला लेस करायचे. सो नॉर्मल वेस्टेज 1880 अँड अमाऊंट, दिस इज द अमाऊंट दॅट वी हॅव फाइंड आउट 376. इनपुट प्रोसेसमधून जेवढे नॉर्मल वेस्टेज आहेत ते आपल्याला लेस करायचे. minus तर जे ते रेकॉर्ड करून घ्यायचं 42,836 minus 376. Answer is 42,460 and expected cost of output. Expected cost of output 18,800 minus 1,880. लेस ॲबनॉर्मल लॉस, जर प्रॉब्लेममध्ये ॲबनॉर्मल लॉस अराईज झाला असेल देन ॲबनॉर्मल लॉस आपल्याला लेस करायचं आहे. जर प्रॉब्लेममध्ये ॲबनॉर्मल गेन फाइंड आउट झालं, गेन जर डेबिट साईडला डिफरन्स येत असेल देन इट इज ॲबनॉर्मल गेन. आणि जेव्हा ॲबनॉर्मल गेन अराईज होत आहे देन इट शुड बी ॲडेड. जेव्हा ॲबनॉर्मल गेन असेल ते ॲड करायचे, ॲबनॉर्मल लॉस असेल लेस करायचे. लॉस आहे ॲबनॉर्मल लॉस. ॲबनॉर्मल लॉसचे युनिट्स आपण इथे कॅल्क्युलेट करून घेतलेले आहेत. सी दिस ॲबनॉर्मल लॉस 920. आता कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल लॉस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे.
सी फर्स्ट आणि सेकंड प्रॉब्लेम जे झाले त्यामध्ये फॉर्म्युला मेथडने आपण कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल लॉस जो आहे हा फाइंड आउट केला होता. तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता. तुम्हाला फॉर्म्युला मेथड जर इझी वाटत असेल तुम्ही फॉर्म्युलामध्ये अमाऊंट्स पुटअप करून तसं फाइंड आउट करू शकता किंवा इथे हे जे स्ट्रक्चर आहे आता हे स्ट्रक्चर सगळ्या प्रॉब्लेम्सना सेमच असणार आहे, फक्त इथे अमाऊंट्स चेंज होणार आहेत. तुम्हाला जी मेथड कन्व्हिनियंट वाटेल त्या मेथडने तुम्ही आन्सर फाइंड आउट करा. सो हाऊ टू कॅल्क्युलेट दिस कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल लॉस. 3 अमाउंट्स तर आपल्याला ऑलरेडी मिळालेत. युनिट्स मिळालेत 16,920. 16,920 युनिटसाठी अमाऊंट किती आहे तर 42,460. देन 920 युनिटसाठी किती असेल हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. देन 920 इंटू 42,460 आणि त्याला डिवाइड करायचं 16,920. then you will get the cost of abnormal loss. It's as simple as that. इथे वर्किंग त्याचं जे आहे हे मी रेकॉर्ड केलंय. जस्ट इथे 42,460 ला 920 ने मल्टिप्लाय करायचे अँड देन 16,920 ने डिवाइड करायचं. देन यू विल गेट दिस अमाऊंट. सो करा कॅल्क्युलेशन किती येते अमाऊंट. The answer is 2,300. आता इथे पॉईंट मध्ये आन्सर येतं 2,308.69 वगैरे, पण आपण इथे पॉईंट मध्ये आन्सर न घेता राऊंडिंग ऑफ करून अमाऊंट घेतो. इथे 2,309 अमाऊंट घेते, राऊंडिंग ऑफ करून घेतलेली आहे. इथे पॉईंट मध्ये आन्सर येत आहे, दॅट्स वाय. सो जेवढं एक्सपेक्टेड कॉस्ट ऑफ आउटपुट आहे त्यातून ॲबनॉर्मल लॉस मायनस करायचा, देन वी विल गेट अवर आउटपुट. सो द आउटपुट इज 16,000. आता हे तुम्ही टॅली सुद्धा करू शकता. बघा प्रॉब्लेम मध्ये आउटपुट दिलेलं आहे इथे 16,000. तेच तुमचं इथे सुद्धा ऍक्च्युअल आउटपुट येणार आहे. जर तुमचा आन्सर करेक्ट असेल तर इथे आउटपुट ह्याचे सेमच येणार आहे. जर तुमचा आन्सर चुकला तर इथे आउटपुट हे वेगळं येणार आहे. सो तुम्ही आन्सर जे आहे हे चेक करण्यासाठी सुद्धा चेक सुद्धा इथे इझिली करू शकता. प्रॉब्लेम मध्ये आउटपुट दिलेलं आहे 16,000. जर इथेही तुमचं सेमच आलं तर तुमचा आन्सर करेक्ट आहे. देन कॉस्ट, देन त्याची जी कॉस्ट आहे ती सुद्धा आपण फाइंड आउट करायची. 42,460 मायनस 2,309. 40,000 40,151. So this is actual output and cost of actual output. So इथे वर्किंग नोटमध्ये आपल्याला ऑलमोस्ट सगळ्या अमाऊंट ज्या इथे मिळाल्यात. सो आपण प्रॉब्लेम प्रोसेस सी अकाउंटमध्ये ॲज इट इज घेणार आहोत. ॲबनॉर्मल लॉसचे युनिट्स मिळालेत. सो ॲबनॉर्मल लॉसचे कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल लॉस आपण घेणार आहोत 2,309. 2,309. देन ॲक्च्युअल आउटपुट 16,000. देन त्याची अमाऊंट जी आहे आपण फाइंड आउट केली 40,151. ऑलमोस्ट आपल्या सगळ्या अमाऊंट ज्या त्या पुटअप करून झाल्यात. क्रेडिट साईडच्या अमाऊंट कॉलमची टोटल घ्यायची. सी दिस अवर अकाउंट इज टॅली. प्रोसेस सी अकाउंट जे आहे आपलं टॅली झालंय.
तर तुम्ही हे स्ट्रक्चर जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला अमाऊंट्स इथे इझिली फाइंड आउट करता येतील किंवा तुम्ही जी फॉर्म्युला मेथड आहे ती सुद्धा तुम्ही यूज केलं तरीही अमाऊंट सेमच येणार आहेत. जशी मेथड कन्व्हिनियंट वाटेल बुकमध्ये दोन्ही इथे दाखवलंय. तुम्ही इथे वर्किंग नोटच्या या स्ट्रक्चरमध्ये अमाऊंट्स पुटअप करू शकता किंवा डिरेक्टली तुम्ही फॉर्म्युलामध्ये अमाऊंट्स पुटअप करू शकता. तुम्हाला जे मेथड इझी वाटेल ते तुम्ही करा. This is problem number 5. A product passes through three processes that U, P, and A. So process U, process P, and process A. The following details are available from the books and records for the year ended 31st March 2018. Process U, process P, and process A. तीन प्रोसेस दिलेले आहेत. आता इथे डिरेक्टली आपल्याला इन्फॉर्मेशन सगळी दिलेली आहे. युनिट्स इंट्रोड्यूस प्रॉब्लेममध्ये 2000 युनिट्स जे आहेत हे युनिट्स इंट्रोड्यूस दिलेले आहेत. हे इनपुट युनिट्स आहेत. प्रोसेस यूचे आपल्याला इनपुट युनिट्स इथे मिळालेत. युनिट्स इंट्रोड्यूस. नेक्स्ट कॉस्ट पर युनिट. कॉस्ट पर युनिट इथे दिलेली आहे. सी अमाऊंट फाइंड आउट करताना इनपुट युनिट्स जे आहेत त्याला कॉस्ट पर युनिटने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला अमाऊंट जी आहे ही मिळणार आहे. Then sundry material, then direct labor, direct expenses, and production overheads. All should be recorded in debit side of process account. The process U account, process P account, and process A account. तीन separate accounts prepare करायचे. त्याच्या डेबिट साईडला या सगळ्या अमाऊंट ॲज इट इज घ्यायचे आहेत. सेंट्री मटेरियल असेल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, प्रोडक्शन ओव्हरहेड, 25% ऑफ डायरेक्ट लेबर. आता प्रोडक्शन ओव्हरहेडची जी अमाऊंट आहे ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर कशावर सांगितलं आहे 25% ऑन डायरेक्ट लेबर. जेवढी डायरेक्ट लेबरची अमाऊंट आहे 8,000 त्याच्या 25% कॅल्क्युलेशन करायचं. 25% जी अमाऊंट आहे ती प्रोडक्शन ओव्हरहेडची असणार आहे. प्रत्येक प्रोसेससाठी तसं फाइंड आउट करायचं. देन नॉर्मल लॉस. नॉर्मल लॉसचे पर्सेंटेज दिले तिन्ही प्रोसेससाठी 5%, 10%, 15%. पर्सेंट ऑफ इनपुट युनिट्स ऑफ प्रोसेस मीन्स हे जे 5% आहेत किंवा हे जे 10% अँड 15% जे पर्सेंटेज दिलेत हे त्या इनपुट युनिटवर फाइंड आउट करायचे. आता प्रोसेस पी आणि प्रोसेस ए साठी इनपुट युनिट्स इथे दिसत नाही आहेत. पण हे कसं फाइंड आउट होतील? प्रोसेस यूचे जे आउटपुट युनिट्स असतील या प्रोसेसचे जे आउटपुट युनिट येतील ते प्रोसेस पीचे इनपुट युनिट्स असणार आहेत. आणि प्रोसेस पीचे जे आउटपुट युनिट्स असतील हे प्रोसेस एचे इनपुट युनिट्स असणार आहेत. दॅट्स वाय इथे इनपुट युनिट्स किंवा युनिट्स इंट्रोड्यूस दिलेले नाही आहेत. इज इट क्लिअर? Yes. Okay. Then scrap value. Realizable value of स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे. जेव्हा प्रॉब्लेममध्ये स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली असते नॉर्मल लॉसचे जे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून झालेले असते ती जी अमाऊंट येईल त्या अमाऊंटला स्क्रॅप व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचे. दॅट्स इट. देन ॲक्च्युअल आउटपुट प्रत्येक प्रोसेसचं दिलेलं आहे. सो लेट्स सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता या प्रॉब्लेममध्ये वी हॅव टू प्रिपेअर प्रोसेस अकाउंट, नॉर्मल लॉस, अँड ॲबनॉर्मल गेन अकाउंट. आपण या प्रॉब्लेममध्ये सगळे अकाउंट्स ओपन करणार आहोत म्हणजे कळेल की आपल्याला सगळे अकाउंट्स ओपन करून हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? Yes. Okay, see this. First, we have to prepare process U account. Process U account. First thing is units introduced. These are the input units. So first we will record this input units. Input units. 2000 input units. See. कॉस्ट पर युनिट जेवढे इनपुट युनिट्स इंट्रोड्यूस केले आहेत त्याला कॉस्ट पर युनिटने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला इथे अमाऊंट मिळणार आहे. इथे वर्किंग जे आहे मी इथे दाखवते.
cost per unit 12 rupees. So cost per unit 12 rupees आहे. सो अमाऊंट फाइंड आउट करताना 2000 जेवढे इनपुट युनिट्स आहेत त्याला कॉस्ट पर युनिटने मल्टिप्लाय करायचं आहे. आन्सर इज 24,000. Next is sundry material 10,400. Sundry material, direct labor, direct expenses as it is amount घ्यायचे आहेत सगळ्या 10,400. Sorry. 8,000 direct labor, 8,000 direct expenses 6,000. Next is production overhead. OH means overheads. Production overheads 25% of direct labor. जेवढे डायरेक्ट लेबरची अमाऊंट दिलेली आहे, डायरेक्ट लेबरची किती आहे 8,000. सो 8,000 वरती 25% कॅल्क्युलेट करायचं आणि जी अमाऊंट येईल ती प्रोडक्शन ओव्हरहेडची अमाऊंट असणार आहे. सो 25% ऑन डायरेक्ट लेबर मीन्स 25% ऑन 8,000. So how much the amount is? 2000. 2,000. करेक्ट. सो इथपर्यंत इझी आहे. ॲज इट इज जेवढे अमाऊंट होतं तेवढे आपण पुटअप करून घेतल्या. नॉर्मल लॉसचे पर्सेंटेज दिलेले आहेत. आपण सध्या प्रोसेस यूज बघूया फक्त. नॉर्मल लॉस 5%. अँड पर्सेंट ऑफ इनपुट ऑफ द प्रोसेस. हे पहिले पर्सेंटेज आहेत हे इनपुट वरती कॅल्क्युलेट करायचं. 5% ऑन 2,000. Normal loss 2,000 into 5%. Then we will get normal loss units. So 2,000 वर 5% calculate करा. How much the amount is? 100. Correct. See, प्रॉब्लेम मध्ये जेव्हा जेव्हा नॉर्मल लॉस अँड स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली असते 5% नॉर्मल लॉसचे युनिट्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि ही जी स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे स्क्रॅप व्हॅल्यू कशासाठी तर इथे आपण जे युनिट्स कॅल्क्युलेट केलेले आहेत त्याची कॉस्ट ऑफ नॉर्मल लॉस फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. मग हा कसा फाइंड आउट केला जाईल तर जेवढे स्क्रॅप रेट दिलेले आहेत त्यांनी मल्टिप्लाय करायचं. आता इथे काही अमुक इतक्या युनिटसाठी इतके रुपीज असं काही दिलेलं नाहीये. सो डोळे झाकून इथे जेवढी अमाऊंट आलेली आहे 100 युनिट्स त्या 100 युनिट्सला 10 रुपीजने मल्टिप्लाय करायचं. बिकॉज रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ स्क्रॅप रेट पर युनिट. सो पर युनिटचा डिरेक्टली रेट दिलेला आहे ₹10 मीन्स 100 युनिट्स मल्टिप्लाय 10. 100 युनिट्स मल्टिप्लाय 10 रुपीज. जेवढे युनिट्स आहेत 100 त्याला रेटने मल्टिप्लाय करायचे 10 रुपीजने मल्टिप्लाय केले दॅट्स वाय इथे 1000 अमाऊंट आलेली आहे. सी ऍक्च्युअल आउटपुट युनिट्स. प्रॉब्लेम मध्ये ऍक्च्युअल आउटपुट दिलेले आहेत 1900. सो बाय प्रोसेस पी. द प्रोसेस पी ही सेकंड प्रोसेस आहे दॅट्स वाय इथे बाय प्रोसेस पी म्हटलेलं आहे. आउटपुट आपण ट्रान्सफर करतो. फर्स्ट प्रोसेस मधलं जे आउटपुट असेल हे सेकंड प्रोसेसला जाणार. सेकंड प्रोसेस मधलं जे आउटपुट आहे हे थर्ड प्रोसेसला जाणार. सो प्रोसेस यू हे फर्स्ट प्रोसेस आहे. सो यातलं जे आउटपुट आहे इट शुड बी ट्रान्सफर टू प्रोसेस पी. किती दिले आउटपुट 1900. सो 1900. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वेदर इट इज अ
ॲबनॉर्मल लॉस ऑर ॲबनॉर्मल गेन. सी आता काय प्रत्येक प्रोसेसमध्ये ॲबनॉर्मल लॉस यायलाच हवा आहे किंवा ॲबनॉर्मल गेन यायलाच हवा आहे असं काही नाही आहे. काही प्रोसेसमध्ये येतं, काही प्रोसेसमध्ये नाही येत. सी टोटल किती येते? 2000. डेबिट साईडचा युनिट कॉलम जो आहे त्याची टोटल मी घेतली 2000. क्रेडिट साईडचा जो युनिट कॉलम आहे त्याची पण मी टोटल घेते 2000. इथे दोन्ही कॉलम मॅच झालेत. इथे ॲबनॉर्मल गेनही नाही, ॲबनॉर्मल लॉसही झालेला नाहीये. त्यामुळे प्रोसेसला ॲबनॉर्मल लॉस आलाच पाहिजे किंवा ॲबनॉर्मल गेन आलंच पाहिजे असं काही नाहीये. आता या इथे प्रोसेसमध्ये काहीच नाही, लॉसही नाही, गेनही नाही. सो आपण इथे हे जे कॉलम आहेत हे टॅली करून घेऊया. आता अमाऊंट कॉलम त्याची टोटल जे हे आपल्याला घ्यायची. डेबिट साईडचा कॉलम, डेबिट साईडच्या अमाऊंट कॉलमची टोटल घेतली आहे 50,400. क्रेडिट साईडला 1000 अमाऊंट फक्त आहे. आता डिफरन्स जो आहे तेवढा आपला आउटपुट येणार आहे, कॉस्ट ऑफ आउटपुट. बिकॉज आपल्याला जस्ट कॉलम जे आहेत हे टॅली करायचे आहेत. आता यामध्ये फार काही कॅल्क्युलेशन आलेलं नाहीये. आपल्याला जसा डेबिटचा कॉलम आहे 50,400 सेम करून घ्यायचा आहे क्रेडिट साईडचा 50,400. डिफरन्स जो आहे हा इथे ट्रान्सफर केला जाईल. सो डिफरन्स इज 49,400. सो इथे आपलं प्रोसेस यू अकाउंट कम्प्लीट झालंय. येस. आता आपल्याला इथे कॉस्ट पर युनिट फाइंड आउट करायचं आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट दिस? जेवढी अमाऊंट आहे त्याला युनिट्सने डिवाइड करा, देन यू विल गेट कॉस्ट पर युनिट. So 49,400 divided by 1,900. You will get cost per unit. Calculate this. This is 26 26. per unit. Correct. So easily you can calculate this. आपला प्रोसेस यू अकाउंट इथे इझिली कम्प्लीट झालंय. इथे कोणताही लॉसही नाही आलाय, गेनही नाही आलाय. इथपर्यंत प्रोसेस यू अकाउंट लक्षात आलाय का सगळ्यांच्या? Yes. Yes. गुड. कोणाला काही डाऊट असेल तर आपण इथे क्लिअर करूया. काही डाऊट आहे? लेट्स सी प्रोसेस पी अकाउंट. आता आपण प्रोसेस पी अकाउंट जे आहे ते बघूया. दिस इज प्रोसेस पी अकाउंट. आता इथे प्रोसेस यू अकाउंटमध्ये फर्स्ट जेवढे आउटपुट आपण ट्रान्सफर केले नेक्स्ट प्रोसेसला, प्रोसेस पी अकाउंटला, ते फर्स्ट आपण रेकॉर्ड करून घेणार आहोत. जे आउटपुट आपण ट्रान्सफर केलेले आहेत इट शुड बी रेकॉर्डेड फर्स्ट. इन प्रोसेस पी अकाउंट फर्स्ट जेवढे इथे यू अकाउंट, प्रोसेस यू कडून जेवढे आउटपुट ट्रान्सफर केलेत ते प्रोसेस पी चे इनपुट युनिट्स आहेत. So 1,900 and amount 49,400. नेहमी लक्षात ठेवा जेव्हा सेकंड प्रोसेस किंवा थर्ड प्रोसेस असेल तेव्हा आधीच्या प्रोसेसचे आउटपुट युनिट्स फर्स्ट आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचे, बिकॉज बाय मिस्टेक ते रेकॉर्ड करून जायचे राहतात. सो फर्स्ट ते रेकॉर्ड करून घ्यायचे जेवढे ट्रान्सफर केलेले युनिट्स आहेत ते. देन प्रॉब्लेममध्ये दिलेले जे आहेत ते आता सन्ड्री मटेरियल, त्या प्रोसेसचं सन्ड्री मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड प्रोडक्शन ओव्हरहेड. So one by one we will record this. Sundry material 7,920. Then direct labor 12,000. Next is direct expenses 8,000.
And then production overhead 50% of direct expenses. Direct expenses इथे दिलेले आहेत. See this direct expenses 8,000. त्याच्या 50% अमाऊंट जी आहे ती प्रोडक्शन ओव्हरहेडची आहे. सो प्रोडक्शन ओव्हरहेड कसं कॅल्क्युलेट करणार 50% ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस 8,000 50% ऑन 8,000 4,000 प्रोडक्शन ओव्हरहेड. प्रोडक्शन ओव्हरहेड कसे केले तर डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या 50% जेवढी अमाऊंट आहे तेवढी प्रोडक्शन ओव्हरहेडची असणार आहे. 8,000 वरती 50%. प्रोडक्शन ओव्हरहेड 4,000. इथपर्यंत क्लिअर आहे? Yes. Yes. Good. Normal loss 10%. So by normal loss किंवा नॉर्मल वेस्टेज जे आहे हे क्रेडिट साईडला नेहमी रेकॉर्ड केलं जातं. सो नॉर्मल लॉस 10% कॅल्क्युलेट करायचं असतं. 10% ऑन 1,900. Because see this 10% percentage of input of the process. त्या प्रोसेसचे जे इनपुट युनिट्स असतील त्याच्यावरती नॉर्मल लॉस हा कॅल्क्युलेट करायचा असतो. 10% ऑन 1,900. देन यू विल गेट द युनिट्स 190. दिस प्रॉब्लेम मध्ये स्क्रॅप व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. स्क्रॅपचा रेट दिलेला आहे रेट पर युनिट साठी रेट दिलाय. दॅट्स वाय जे पर्सेंटेज कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे इथे 190 ला 40 रुपीजने मल्टिप्लाय करायचं आहे. स्क्रॅप व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं आहे. देन यू विल गेट द अमाऊंट. इथे कॅल्क्युलेशन बघू शकता 190 इंटू 40 रुपीज. And the amount is 2,660. correct 2,660. जेवढे इथे स्क्रॅप व्हॅल्यू दिसते त्यांनी मल्टिप्लाय करून घ्यायचे. देन ऍक्च्युअल आउटपुट त्या प्रोसेसचं ऍक्च्युअल आउटपुट दिलेलं आहे 1,680. 1,680. बाय प्रोसेस ए. आता बाय प्रोसेस ए असं हेडिंग का दिलंय बिकॉज त्याची जी नेक्स्ट प्रोसेस आहे ती प्रोसेस ए आहे. प्रोसेस पी चं ऍक्च्युअल आउटपुट जे आहे ते प्रोसेस ए ला ट्रान्सफर केलं जाईल. दॅट्स वाय बाय प्रोसेस ए आउटपुट ट्रान्सफर. सो इथे प्रॉब्लेम मध्ये जेवढ्या अमाऊंट आपल्याला दिलेल्या होत्या त्या ऍज इट इज आपण इथे पुटअप करून घेतल्यात. नाव वी विल सी वेदर इट इज अ ॲबनॉर्मल लॉस ऑर ॲबनॉर्मल गेन. त्याआधी आपल्याला काय करायचंय तर एक वर्किंग नोट प्रिपेअर करून घ्यायची. ते स्ट्रक्चर सगळीकडे सेम आहे. इनपुट प्रोसेस त्या प्रोसेसचे जेवढे इनपुट आहेत ते युनिट्स अँड अमाऊंट लेस नॉर्मल वेस्टेज. फर्स्ट नॉर्मल वेस्टेज किंवा नॉर्मल लॉस जो काही दिलेला असेल त्या प्रोसेसचा तो लेस करायचा आहे. अँड देन लेस ॲबनॉर्मल लॉस